श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. उद्या बाबांचं श्राद्ध असल्यामुळे घरी कामाची खूप गडबड चालू होती. बाबांच्या बहिणी अगोदरच आल्या होत्या. या आमच्या लहान आत्या कितीही नको म्हणाले तरी काम करणारच. कार्यक्रम मोठा असल्याने पाणी हे लागणारच, म्हणून त्यांची व्यवस्था आरूचे बाबा आणि माझे धीर करत होते. घरात कोणतेही काम असो दोघेही करतात. ते काम करण्यात मागे राहत नाहीत. सर्वजण कामं केल्याने कामेही पटापट होतात ना, आणि असंच राहिल्यावर घराची एकीही मजबूत राहते. मग दोघे इचलकरंजीला जाऊन पालेभाज्यांचा बाजार घेऊन आले. आल्यावर सर्वांना गरमागरम कढी केली होती. आम्ही सर्वांनी जेवण केलं. कढी चपाती मस्त झाली होती. आमच्या आईंना मालिकेंचा खूप शौक आहे. मालिका लागल्यावर टी व्हीचा रिमोट अजिबात कोणाला मिळणार नाही. संध्याकाळी आत्तीच्या मुलीही आल्या. घरी कोणता कार्यक्रम असेल तर हीच माणसं आपली मदत करण्यासाठी घरी एक दिवस अगोदर हजर होतात. या सगळ्या माणसात वेळ कसा भुरकन निघून गेला हे कळलंच नाही. बाबांच्या माघारी आईच्या या दोन नंदा त्यांना कधीही अंतर देत नाहीत, आणि आईही बाबांच्या माघारी या दोन नंदांना खूप जपतात. आणि आम्हा सर्वांची पिलावळ जेवल्यानंतरनं झोपेच्या गडबडीत होती. या सर्वांमुळे दुःख काय आहे हेही लक्षात येत नाही. आत्ती, आई सगळेजण बाबांच्या आठवणीत रमले होते. तर उद्या काय नियोजन करायचं हे आरूचे बाबा त्यांच्या पुतण्याला सांगत होते. आणि अशाच कार्यक्रमाच्या गडबडीत आमचा दिवसाचा शेवट झाला. चला मग मंडळी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.